आज कलेक्टर ऑफिसमध्ये ज्या दोन बैठका घेतल्या त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आता जो पाऊस चालू आहे त्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये झालेले किती शेतकऱ्याचं नुकसान आहे यावर आढावा बैठक घेतली। प्रत्येक बीडीओ असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड व्हिजिट ज्याला म्हणतो ज्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायचे आणि तातडीने पंचनामे करायचे। सरकारने मुळात सर्वांना आदेश दिलेले आहेत तातडीने पंचनामे करण्याचे, परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे तो दूर झाला पाहिजे। म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्याच्या अडचणी जाणून घेण्याचं काम त्यांनी करून ते सर्व कलेक्टरच्या कानी टाकलं पाहिजे आणि तातडीने त्याच्यावर काय उपाययोजना करायची ते कलेक्टरने करण्याचे त्यांना आदेशित केलेलं आहे। दुसरा महत्त्वाचा एक विषय होता तो आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले ची जी योजना आहे त्याचा खऱ्या अर्थानं शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उपयोग किती पर्सेंट होतो। काही ठिकाणी असं पाहिलं की आयुष्यमान भारत योजनेचं कार्ड असताना सुद्धा त्याला आधार कार्ड आणणे किंवा राशन कार्ड मागणे हे जे चुकीचं आहे त्याच्यावरच जास्त भर काही लोकांचा काही डॉक्टरचा मंडळींचा आहे। त्यासाठी एक जो सेवादूत तिथं बसला जातो त्या सेवादूत मार्फत आता पुन्हा एकदा त्या सगळ्यांची आता पुन्हा तपासणी केली जाणार आहे। प्रत्येक हॉस्पिटल समोर बोर्ड विनामूल्य सेवा, 1 रुपया न भरता सेवा ज्या योजनेमध्ये आहेत त्या कशा पुरवल्या जातील यावर मॉनिटरिंग करण्याचं काम त्या सेवा आरोग्य दूताला देण्यात आलेलं आहे। आणि म्हणून या शहरामध्ये जे काही इतर भागातून लोक येतात त्यांना खऱ्या अर्थानं वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हा त्याच्या मागचा उद्देश होता। केंद्र सरकारने ऑनलाईन गेमिंग गॅमलिंग सगळ्यांवर आता बंदी घातलेली आहे। अत्यंत चांगला निर्णय झालेला आहे। या गेमिंगमुळे किंवा ह्या सगळ्या जे काही जुगार अड्ड्याच्या याच्यामुळे अनेक लोकांनी आत्महत्या केल्यात, अनेक लोकांचा संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि ह्याचा फायदा हा इथं भारतात नाही तर इथून सर्वसामान्य माणसाला लूट करून हा पैसा परदेशामध्ये वळवला जातो, गुंतवणूक तिकडे केली जाते। मग तो कोणताही सट्टा असेल, तो IPL चा सट्टा असेल किंवा ऑनलाईन गेमिंगचा असेल, लवकर करोडपती व्हा असे ज्या काही जाहिराती केल्या जातात त्या जाहिरातीमधून सर्वात महत्त्वाचा विद्यार्थी जे टीनेज आहेत ते त्याच्यामुळे बरबाद झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय। म्हणून मी केंद्राचं मनापासून अभिनंदन करतो। एक चांगला निर्णय त्यांनी या माध्यमातून घेतला। माणिकराव कोकाटेंनी काय करायचं आता हे तुम्ही आता पाहतात जे झालं ते झालं, आता काही होणार नाही याची काळजी घेत। संजय राऊतांचं एक वक्तव्य म्हणताय की मला आश्चर्य वाटते बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावून जे राजकारण करत आहेत डुप्लिकेट शिवसेनावाले आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार असं म्हणतात, त्यांच्या ढोंगणावर लाथा मारल्या पाहिजे। तुम्ही बाकी आम्हाला अक्कल शिकवण्याच्या भानगडीत पडू नका। लाचारांनो, तुम्हाला मतासाठी आणखीन तुम्हाला काय काय करावं लागणार आहे याची जाणीव आम्हाला आहे। मुसाला घेऊन मिरवणूक काढणाऱ्याची अवलाद तुम्ही, पाकिस्तानचा झेंडा घेऊन नाचणारे तुम्ही आम्हाला शहाणपणा शिकवू नका। तुम्ही आता तुमची कबर स्वतःच खोदलेली आहे आणि म्हणून आता तुम्ही किती जरी विद्वत्तेच्या गोष्टी केल्या तर त्याचा नुकसान तुम्हालाच होणार आहे आणि लोक तुमच्याकडे चांगल्या नजरेने पाहत आहेत। खरे हिंदुत्ववादी कोण आहेत हे जनता जाणून घ्या। ऑपरेशन सिंदूरहून ते म्हणतात की हा सिंदूर अर्धवट टाकला। आता तू महिलांच्या सिंदूरवर सुद्धा चर्चा कर, त्या ऑपरेशनवर चर्चा कर आणि जे काही जे घडतंय ना त्याच्याबद्दल कधीही भारताला सहकार्य करण्याची भूमिका नाही। हे पाकिस्तान धार्जिणे यांना पाकिस्तानाशी प्रेम आहे म्हणून यांचे वक्तव्य ते त्या पद्धतीनेच असते। यांना प्रेम देशाशी नाही राहिलेलं, यांना पाकिस्तान प्रेमी येते। यांनी खऱ्या अर्थानं बाकीच्यांना आपण जे नावं ठेवतो यापेक्षा यांना पाकिस्तानात पाठवलं पाहिजे। हे सामने जर भारतात किंवा महाराष्ट्रात झाले असेल तर आम्ही उधळून लावले असते असं त्यांचं म्हणणं। याची तेवढी हिंमत नाही हो, यांची आता हिंमत राहिलेली नाही। हे फक्त बोल घेवडे यांची आता त्या यांना शक्य झालं ना हे कलानगरच्या बाजूला जे स्टेडियम आहे तिथं सामने घ्यायला बसले। आपण मागे निर्णय घेतला होता घाटीमध्ये याच्यावर MRI आणि स्कॅन, तो निर्णय अद्याप इम्प्लिमेंट झाला नाही। इम्प्लिमेंट झालेला आहे, कलेक्टरने तसं पत्र त्यांनी घाटीला दिलेलं आहे आणि झालं नसेल तर त्यांच्यावर सुद्धा घाटीच्या अधिकाऱ्यावर म्हणजे
डीनवर सुद्धा कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. राज्याचे भरत गोगावले जे आहेत त्यांच्यावर संदर्भात एक मुद्दा समोर आलाय. जिल्हा परिषद शाळेचे 2 शिक्षक होते, त्यांनी उसनवारी तत्वावर त्या शिक्षकांना स्वतःच्या वैयक्तिक पीए म्हणून त्यांनी नेमणूक केलेली स्पेस आहे. नाही, याबद्दल मला आणखी परिपूर्ण माहिती नाही, त्यामुळे याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. जुन्या मालमत्ता आल्यानंतर मनपाने कारवाई थांबवली, पुन्हा कारवाई कधी चालू होईल? कोणती बडी असो का छोटी असो, कोणतीही कारवाई मनपा थांबवणार नाही. मनपा पुन्हा असा भेदभाव केला तर त्याच्यावर दखल मी स्वतः घेणार आहे. म्हणून गरीबाच्या घरावर बुलडोजर मोठ्यांना संरक्षण हा असा प्रकार कधी घडणार नाही, मी घडू देणार नाही. लाडकी बहीण योजनेचा अनेक जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी लाभ घेतलेला आहे, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. निश्चित कारवाई होईल, निश्चित कारवाई केली जाईल. लाडकी बहीण योजना ही सर्वसामान्य महिला भगिनीसाठी होती, ज्यांना आधार नाही अशा बहिणींसाठी होती. जे 4 व्हीलर मध्ये फिरतात त्यांनी सुद्धा त्याचा फायदा घ्यावा, जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांनी फायदा घ्यावा, हे चुकीचं आहे आणि हे एका अर्थानं शासनाची फसवणूक आहे. म्हणून त्यांच्यावर निश्चित कारवाई करायला पाहिजे.